राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांना दक्षिण कराडमधनं पराभूत करत विधानसभेची पायरी चढणारे अतुल भोसले आपल्याबरोबर आहेत। अतुल भोसलेजी, आज सुटाबुटात एकदम मस्त तुम्ही विधानभवनाची पायरी चढली। अखेर तुम्ही 3 वेळेसचा संघर्ष केला। 3 वेळेसच्या संघर्षानंतर हा विजय तुम्हाला किती महत्त्वाचा आहे आणि किती जबाबदारी खांद्यावरती टाकणारा हा तुमचा विजय? ह्या निवडणुकीकडे मी पाहत असताना एक मोठी जबाबदारी जनतेने मला द्यावी याच्यासाठी जनतेच्या मी दारात गेलो। लोकांनी माझ्यावर खूप मोठा विश्वास टाकला आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा आपण अभ्यास केला असेल तर आपल्याला असं लक्षात येईल की 1952 पासून 2024 पर्यंत 72 वर्षांमध्ये 3च आमदार त्या मतदारसंघामध्ये झाले। स्वर्गीय यशवंतराव मोहिते साहेब 28 वर्ष आमदार होते, स्वर्गीय विलास काका 35 वर्ष आमदार होते आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब हे 10 वर्ष आमदार होते। आणि त्यामुळं ह्या मतदारसंघामध्ये निवडून यायचं असेल तर जोपर्यंत जनतेला नेतृत्व देण्याची इच्छा होत नाही तोपर्यंत जनता ह्या मतदारसंघामध्ये आपली निवड करत नाही। आणि त्यामुळं जनतेने माझी परीक्षा घेतली, जनतेने मला योग्य समजलं आणि जनतेने मोठं ऋण माझ्यावर केलं कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या, की मला आज काम करण्याची संधी दिली। जनतेने माझ्यावर जो भरोसा ठेवला आहे, जो विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता प्रामाणिकपणे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ विकासाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य असा मतदारसंघ राहिला पाहिजे ह्या दृष्टीनं भविष्यकाळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे। खरं तर तुमचे नेते देवेंद्र फडणवीस हे वारंवार तुमचा उल्लेख करतात की अतुल भोसले ज्या पद्धतीने काम करतात आहेत, खास करून पश्चिम महाराष्ट्रात भाजप हा पक्ष वाढण्याकरता एक कार्यकर्ता ज्या पद्धतीने काम करतोय त्या पद्धतीने अतुल भोसले काम करतात आहेत आणि त्यातच हा विजय तुम्ही खेचून आणला। अर्थात राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभूत करण्याकरता देवेंद्रजींनी तुमच्याकडे एक मोठं टास्क दिलेलं होतं। आता ते कंप्लीट तर झालं आहे, त्याच्यानंतर गिफ्ट आहे का? आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मला जो मान महाराष्ट्रभर मिळतोय, विधान भवनामध्ये आल्यानंतर मिळतोय, पत्रकार बांधवांचा मिळतोय, त्यांनी मी खूप समाधानी आहे। आणि आज प्रमोशन जर का काही व्हायचं असेल तर मतदारसंघामधल्या सामान्य माणसाचे प्रश्न सोडवणं हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं प्रमोशन आहे। मग जो दीन दलित गोरगरीब कष्टकरी सेवक त्या भागामधला आहे, ज्याचे छोटे छोटे प्रश्न आहेत जे सोडवणं गरजेचं आहे, काही राज्याच्या धोरणामध्ये बदल सुचवणं गरजेचं आहे, अशा पद्धतीचं काम खरं तर लोकप्रतिनिधींकडून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या जनतेला अपेक्षित आहे आणि ते काम करण्यासाठीचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहणार आहे। मला लोकांनी निवडलं हेच माझ्या जीवनामधलं सगळ्यात मोठं प्रमुख। लोकांनी निवडलं परंतु नेत्यांनीही तुमच्यावरती भरोसा ठेवला, नेत्यांचा देखील तुम्ही भरोसा कायम ठेवत तुम्ही विजयश्री खेचून आणली। मग नेत्यांकडनं काही गिफ्ट आहे का मग यंदाच्या ह्याच्यात? मला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये 2दा भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली, 2दा उमेदवारी देऊन मला निवडून येता आलं नव्हतं, तरी देखील 3ऱ्यांदा परत एकदा पक्षाने मला उमेदवारी दिली। खरं तर इतक्या वेळेला परत उमेदवारी देणं हा देखील माझ्या पक्षाच्या नेत्यांचा खूप मोठा माझ्यावर असणारा विश्वास आहे आणि त्यामुळं मी खूप समाधानी आहे। खूप चांगल्या पद्धतीनं पक्षाने मला आजपर्यंत साथ दिलेली आहे। आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषित केलं कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या सभेमध्ये की अतुल भोसलेंचा शब्द म्हणजे देवाभाऊचा शब्द तुम्ही समजा, आणि त्याचा खूप फायदा आम्हाला निवडणुकीमध्ये झाला। माझ्या आणि साहेबांचे ज्या पद्धतीचे संबंध राहिलेले आहेत त्याच्यामधून एक कार्यकर्ता ह्या नात्यानं मला साहेबांनी खूप सहकार्य केलेलं आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, आणि असाच आशीर्वाद भविष्य काळामध्ये त्यांचा माझ्यावर राहील आणि सगळी भविष्यातली कामं माझ्या माध्यमातून जनतेची होऊ शकतील अशी माझी अपेक्षा आहे। खरं तर या दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही तर प्रचार करतच होता, परंतु या प्रचारामध्ये तुमचं अख्खं कुटुंब देखील झोकलं गेलेलं होतं। स्वतः तुमच्या पत्नी रस्त्यावरती उतरलेल्या, प्रचारामध्ये हिरिरीने सहभागी झालेल्या, व विजय ज्यावेळेस खेचून आणला तुम्ही त्यावेळेस भावना काय होत्या तुमच्या दोघांच्या पती पत्नींच्या? नाही, निश्चितच माझ्या पत्नी आदरणीय गौरवीजी यांनी खूप मोठं योगदान या निवडणुकीमध्ये दिलं, खूप संपर्क केला,
माता भगिनींशी संपर्क केला, माता भगिनींचे प्रश्न त्यांनी समजून घेतले आणि त्यामुळं एक मोठा फायदा ह्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रचाराचा निश्चित मला झाला. मी सातत्यानं त्यांना सांगत आलेलो आहे की शेवटी आपण सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना आपण राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये सेवाभावी वृत्तीनं काम करणं गरजेचं आहे. त्यांना देखील कौटुंबिक वारसा आहे, समाजसेवेचा वारसा आहे आणि त्यामुळं त्या वारशाला अनुसरून त्यांनी अत्यंत उत्तम काम केलं. त्याचबरोबर आमच्या मातोश्री असतील, आमचे परमप्रिय पिताश्री असतील, यांनी देखील खूप मोठं काम केलं आणि आमचे धाकटे बंधू यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये मांडणी करण्याचं काम केलं. सगळ्यात महत्त्वाचं की या मतदारसंघामधले जे आमचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास कायम ठेवला. कारण निवडणुकीला आपण निवडून आलं की आनंद आपण साजरा करत असतो, पण निवडणुकीमध्ये आपण यशस्वी झालो नाही की एक मोठी निराशा ही कार्यकर्त्यांवर पसरते. पण त्या निराशेत कधीही कार्यकर्ते गुंतले नाहीत. कार्यकर्त्यांनी कायम मला साथ दिली आणि कायम त्यांनी विश्वास ठेवला की एक ना एक दिवस आपण ह्या मतदारसंघामध्ये निवडून येऊ शकू. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील एक कुटुंबाप्रमाणे कुटुंबातला मुलगा असल्यासारखं माझ्यावर प्रेम केलं. त्यांचं पण मी खूप आभार मानतो. खरं तर पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा मोठा विजय जो आहे तो अनेक मतदारसंघांमध्ये झाला आहे, परंतु या विजयावरतीच आता प्रश्नचिन्ह निर्माण केला जातो. सोलापूरमध्ये मरकडवाडीमध्ये स्वतः शरद पवार असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील, हे त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि EVMच्या विरोधार्थ संपूर्ण तिथे सभा वगैरे होते. ही सगळी कशी बघता काय या सगळ्या गोष्टींकडे? खरं तर 2014ची निवडणूक EVMवर झाली, 2019ची निवडणूक EVMवर झाली. दोन्ही वेळेला पृथ्वीराज चव्हाण साहेब निवडून आले. लोकसभेची निवडणूक EVMवर झाली, त्यावेळेला आपण म्हटलं की लाट आमच्या बाजूची आहे. आणि मग 19च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला चालतं, 14च्या चालतं, 24च्या लोकसभेमध्ये चालतं आणि मग 2024च्या विधानसभेला असं काय झालं. आणि शेवटी जनता सुज्ञ आहे, जनतेला सगळं माहीत आहे. तुम्हाला काही आक्षेप असला तर आपण पैसे भरून तुम्हाला VVPAT आणि EVMचे फिगर्स देखील तुम्हाला टॅली करता येतात. आणि त्यामुळे मला वाटतं हे कार्यकर्त्यांचं मनोधैर्य टिकवण्यासाठीचा हा खटाटोप आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केलात. खरं तर दक्षिण कराड मतदारसंघातून अतुलबाबा भोसले हे माजी मुख्यमंत्र्यांना हरवून विधानसभेच्या रिंगणात पोहोचलेले आहेत. एक मोठी जबाबदारी जी आहे ती जनतेनं त्यांच्या खांद्यावरती दिली आहे. ती संपूर्ण जबाबदारी जी आहे ती पुढच्या 5 वर्षात मी व्यवस्थित सार्थकपणे मी पाळेन, ती पूर्ण करणार जबाबदारी, असं मत जे आहे ते अतुलबाबा भोसले यांनी आपल्याशी बोलताना केलं आहे. पिंजल्लीस खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.